हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 द बिग ब्रदरचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. लेट अस लर्न सम मोर पंक्च्युएशन मार्क्स, कॅपिटल लेटर्स, कॉमा अँड एक्सक्लेमेशन मार्क. चला आणखीन काही आहे ना पंक्च्युएशन मार्क्स आपण आज शिकूया. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते तर कॅपिटल लेटर्स, कॉमा अँड एक्सक्लेमेशन मार्क्स हे आपल्याला शिकायचं आहे. चला तर मग फर्स्ट आहे कॅपिटल लेटर्स. वी ऑलवेज बिंग अ न्यू सेंटेन्स विथ अ कॅपिटल लेटर. आपण नेहमीच नवीन येणं ज्या सेंटेन्सची सुरुवात करतो ते कॅपिटल लेटर्सने. वी ऑल्सो यूज अ कॅपिटल लेटर टू राईट प्रॉपर नाउन. आणि आपण नेहमीच आहे ना जेव्हा एखादं प्रॉपर नाउन लिहायचं असेल त्यावेळेस आपण कॅपिटल लेटरचा उपयोग करतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. फॉर एक्झाम्पल्स, दिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. तर सेंटेन्सची सुरुवात केली आहे त्यामुळे आपण इथं काय केलं कॅपिटल लेटर्सने. नेक्स्ट पाहूया. द ताजमहाल वॉज बिल्ड बाय शहाजहान. ताजमहाल शहाजहानने बांधला होता. तर आता ह्याच्यात ताजमहाल हे एक मोन्युमेंटचं नाव असल्यामुळे ते कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलेलं आहे आणि शहाजहान यांनी बांधलेलं आहे. हे एक पर्सनचं नाव असल्यामुळे हे पण एक काय आहे प्रॉपर नाउन असल्यामुळे ते पण कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट, द चारमिनार इज इन हैदराबाद. चारमिनार कुठे आहे तर हैदराबादमध्ये आहे. चारमिनार हे देखील एक मोन्युमेंटचं नाव आहे आणि हैदराबाद हे एका सिटीचं नाव आहे. चला तर नेक्स्ट, कॉमाचा सिम्बॉल आपल्याला तिथं ब्रॅकेट्समध्ये दिलेला आहे. नेक्स्ट, अ कॉमा इज यूज टू सेपरेट वर्ड दॅट आर लिस्टेड इन अ सेंटेन्स. एखाद्या वाक्यात किंवा एखाद्या सेंटेन्समध्ये जर आपल्याला वर्ड्सची जर लिस्ट दिली असेल तर ते सेपरेट करण्यासाठी आपण कॉमाचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पलने अजून समजून घेऊया. प्लीज गेट अ पेन, पेन्सिल, पेपर अँड बॅग फॉर मी. कृपया करून माझ्यासाठी एक पेन, पेन्सिल, पेपर आणि बॅग हे सगळे काय सेपरेट करण्यासाठी आपल्याला इथे काय वापर केला आपण कॉमाचा उपयोग केला. माय मदर ब्रॉट सॉल्ट, शुगर, ॲपल, ब्रेड अँड एग्स फ्रॉम द मार्केट. माझ्या आईने मार्केटमधून ना कोणते लिस्ट दिलेली आहे तर ते सेपरेट करण्यासाठी आपण काय वापरलं कॉमा वापरला. नेक्स्ट पाहूया. वी यूज अ कॉमा टू सेपरेट टू ॲडजेक्टिव्ह. आपण एखादे ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर एखाद्या पर्सनबद्दल किंवा एखाद्या ह्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती डिस्क्रायबिंग वर्ड्सला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. चला तर मग फॉर एक्झाम्पलने आणखीन समजून घेऊया. शी इज अ स्ट्रॉंग हेल्दी गर्ल. ती कशी आहे, कशी मुलगी आहे तर स्ट्रॉंग आणि हेल्दी हे दोन ॲडजेक्टिव्ह सांगण्यासाठी आपण काय केलं कॉमाचा उपयोग केला. दिस इज अ बिग हेवी बॉक्स. हा एक मोठा जड बॉक्स आहे. तर बॉक्स कसा आहे ते डिस्क्राईब करण्यासाठी इथं आपण ॲडजेक्टिव्ह वापरले ते बिग आणि हेवी हे सेपरेट करण्यासाठी आपण इथे कॉमा वापरलेला आहे. ही इज अ टॅलेंटेड हार्डवर्किंग पर्सन. आता त्या पर्सनबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगितली त्यामुळे इथे काय केलं आपण कॉमा वापरलेला आहे. नेक्स्ट पॉईंट पाहूया. कॉमा कधी वापरायचा. वी यूज अ कॉमा टू सेपरेट टू सेंटेन्स जॉईन बाय कंजक्शन. एखादं वाक्य आपल्याला आहे ना दोन वाक्य जोडण्यासाठी सुद्धा आपण काय कॉमाचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पलने अजून समजून घेऊया. ही हिट द बॉल वेल बट ही गॉट आऊट. त्याने ना बॉल चांगला मारला पण तो आऊट झाला. हे दोन सेंटेन्स एकत्र करण्यासाठी काय केलं आपण कॉमा वापरला आहे. द न्यू टीचर इज स्ट्रिक्ट बट काइंड. नवीन टीचर ही कडक आहे पण ती कशी आहे तर काइंड आहे, दयाळू आहे. आय हिट द बॉल हार्ड बट कुड नॉट स्कोर अ गोल. मी चेंडू म्हणजे बॉल जोरात मारला पण गोल करू शकलो नाही. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. एक्सक्लेमेशन मार्क. तिथं त्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला त्याचा सिम्बॉल दिलेला आहे. त्याचं माहिती बघूया. ॲन एक्सक्लेमेशन मार्क इज यूज आफ्टर अ वर्ड ऑर अ सेंटेन्स दॅट शोज अ फीलिंग ऑफ सरप्राईज, हॅपीनेस, सॅडनेस ऑर एक्साइटमेंट. आपण आहे ना ज्यावेळेस आहे ना आपले काही फिलिंग्स असतात म्हणजे कधी आपल्याला आहे ना सरप्राईज एकदम आश्चर्य वाटलं किंवा हॅपीनेस आनंद झाला किंवा सॅडनेस म्हणजे आपल्याला दुःख झालं किंवा आपण एखाद्या एक्साइटमेंटमध्ये म्हणजे उत्साही असू त्यावेळेस आपण एक्सक्लेमेटरी मार्क हे वापरतो.
चला तर फॉर एक्झाम्पलने अजून आहे ना समजून घेऊया. वाव दॅट व्हॉट अ ब्युटिफुल सनसेट. वा किती सुंदर सनसेट आहे. तर इथं वावच्या नंतर आपण काय वापरलं, एक्सक्लेमेशन मार्क वापरलं. नेक्स्ट, ओ गॉड व्हॉट अ हाय वॉल. तर आहे ना अरे देवा आपण म्हणत नाही का एखाद्या गोष्टीला, त्यावेळेस तिथं एक्सक्लेमेशन मार्क्स आलेला आहे. नेक्स्ट, आउच अँड इन्सेक्ट हॅज बिटन मी. अरे मला काय इन्सेक्ट चावला आहे हे सांगण्यासाठी पण आपण काय केलं, आउच म्हणजे एकदम आपल्या फिलिंग्स काय झाल्या, एक्सप्रेस झाल्या, त्यावेळेस आपण तिथे एक्सक्लेमेशन मार्क्स वापरलं. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला आहे ना कन्सेप्ट कनेक्शन व्यवस्थित समजलं असेल. प्रॅक्टिस झोन 2 हा लवकरच त्याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करेन. थँक्यू.